आहे आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरूच आहे. पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस कोसळतोय आणि त्याच्याच परिणामार्थी 2000 क्युसेसने पाणी जे आहे ते मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की हा जो भिडे पूल आहे जो पाण्याखाली गेला तर पुणे शहरामध्ये चांगला पाऊस झालाय असं समज पुणेकरांचा असतो. त्याला आता काही अंशी पाणी जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. टप्प्याटप्प्याने जसा पाऊस वाढेल किंवा जसं धरणातलं पाणी वाढेल त्याने मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि सध्या पावसाने पुणे शहरामध्ये विश्रांती घेतलेली आहे. मात्र आपण पाहिलेलं आहे कालपासून कशा पद्धतीने मुसळधार पाऊस पुणे शहरासह अनेक भागांमध्ये कोसळतो आहे आणि अनेक पुण्यातल्या ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. आज देखील आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते आळंदीला आलेले आहेत आणि त्यांना देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणी उतरू नका आणि तशाच पद्धतीची परिस्थिती सध्या पुण्यातल्या या मुळामुठीच्या पात्रात देखील दिसते आहे. काही वेळापूर्वीच खडकवासला धरणातून आणखीन 2000 क्युसेसने जे आहे ते पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे देखील पुणेकरांना आवाहन करण्यात आलेलं आहे. हा जो मुठा नदीचं पात्र जे हे आपण इथे बघतोय या ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते रोज वाहतूक करत असतात. पुण्याचा जो पेठ परिसर आहे त्याला आणि डेक्कनचा जो परिसर आहे त्याला खरं तर हा भिडेपूल जोडतो. मात्र भिडेपूल मागील 1 महिन्यापासून बंद आहे अर्थातच. मात्र तरी देखील हा जो मुठा नदीचा पात्रातला रस्ता आहे ह्याचा वापर मोठ्या संख्येने पुणेकर करत असतात. मात्र पुणेकरांनी या रस्त्याचा वापर करू नये आणि आपली वाहनं जी या ठिकाणी पार्किंग साठी नागरिकांनी उभी केलेली असतात ती देखील इथून हलवावीत असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. मात्र आपण बघतोय की पावसाने जरी सध्या विश्रांती घेत असली तरी देखील पाण्याची पातळी जी आहे ती मुठा नदीमध्ये वाढलेली आहे. खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते पुणेकरांना प्रशासनाने केलेलं आहे. आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. या मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं आज चित्र होतं. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. कारण फक्त मुसळधार पाऊसच नाही तर सोसाट्याचा वारा देखील पाहायला मिळत होता. त्यामुळे पुणेकरांनी सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे.